आपण आपल्या देवतांना पाश्चात्य पद्धतीच्या मूर्तींना सुद्धा तसं घडवतो, तसं देवालयं सुद्धा चकचकीत पांढरी असायला हवीत, विशिष्ट भव्य पद्धतीच्या मूर्ती तिथे असायला हव्यात, असा एक पॅटर्न त्यातून निर्माण होईल. गेल्या 30 वर्षांमध्ये धर्माचं जे स्वरूप आहे ते पर्यटन केंद्रित झाले. तुम्ही याच देवदेवतांची टिंगल करू शकता आणि त्या बाबतीमध्ये तुम्ही नावही घेऊ शकत नाही, कारण तुम्हाला त्याचे परिणाम काय होतील माहिती आहे. अशा पद्धतीची आपण स्वतःवरती एक सेल्फ सेन्सॉरशिप कलावंतांनीच लागून घेतली आहे. असं का म्हणायचं, अब तो मुल्ला भी कहेगा जय श्रीराम, अब तो पाकिस्तान में जय श्रीराम. झालं ना, आता ते काळ गेला पुढे. आता झालं सगळं. आता राम मंदिर सुद्धा छान बनतंय, एक चांगला आनंदाचा प्रसंग आहे. अजूनही हे असं कुणाला तरी अजून दाबायची इच्छा कोणाची. काही उग्र हिंदू आहेत आणि काही उग्र मुस्लिम आहेत, त्यांच्यामध्ये हा खेळ चालू राहणारच की म्हणजे मुल्ला भी कहेगा. ते राम रावण युद्ध वगैरे नाही, आम्हाला तो जो क्षण आहे ना, राम सगळं सोडून निघून जातो, तो आम्हाला फार भावतो आणि ते रामत्व आहे जे आमच्या मनात. या चर्चासत्राच्या शेवटच्या टप्प्यात येताना मला प्रत्येकाला एक एक प्रश्न विचारायचा आहे, ज्याचं उत्तर त्यांच्या एक्सपर्टीजशी रिलेटेड असेल आणि बाकीचे ॲड ऑन करू शकतात आणि मग कदाचित शेवटच्या प्रश्नाकडे येईन. मला हेमंत तुमच्यापासून सुरुवात करायची आहे की भारतातली जी धार्मिक परंपरा आहे किंवा पर्यटनाची परंपरा आहे, ही चारधाम यात्रा असेल, आपल्याकडे 12 ज्योतिर्लिंग असतील, गणपतीची यात्रा असेल, अष्टविनायक असेल, अशा वेगवेगळ्या पद्धतीनं एस्टॅब्लिश्ड आहे. त्याच्यामध्ये मग जसं तुम्ही म्हणतात शैव परंपरा, वैष्णव परंपरा. आता ही जी अयोध्येतलं राम मंदिर आहे, याच्यानंतर ते या परंपरेत सामावलं जाईल का, ते धार्मिक नसेल पण सांस्कृतिक असेल की आमच्या संस्कृतीचा भाग म्हणून आम्हाला जायचं आहे. म्हणजे चारधाम यात्रेला काशीला जाऊन काय आपण आपला देह ठेवा असं म्हणलं जातं. ही जी धार्मिक सांस्कृतिक चौकट आहे आपली, याच्यामध्ये नव्याने समाविष्ट होणारं अयोध्येचं राम मंदिर हे काय रोल बजावेल? खरं तर अयोध्या ही सप्तपुरीमध्ये आपल्याकडे परंपरेत मानली आहे. ज्या 7 पुरी महत्त्वाच्या आहेत त्यात अयोध्या ही सप्तपुरी एक पुरी महत्त्वाची आहे हिंदूंच्या दृष्टीने. त्यामुळे तिचं एक महत्त्वाचं स्थान परंपरेमध्ये आपल्याकडे आहे. ते हिंदू परंपरेत आहे तसं अयोध्या ही बौद्धांसाठी सुद्धा साकेत तेव्हा महत्त्वाचं होतं. जैनांच्या दृष्टीने अयोध्येचं एक विशिष्ट महत्त्व मर्यादित अर्थाने होतं. तर अयोध्या हे भारत, आपण धर्मदृष्ट्या न पाहता उपखंडामधल्या धार्मिक व्यवस्थांमध्ये किंवा ही सगळीच नगरं महत्त्वाची दिसतात. द्वारकेमध्ये सुद्धा आपल्याला काही जैन बौद्ध खुणा दिसतात, सर्वच ठिकाणी आपल्याला त्याच्या खुणा दिसतात. तसं अयोध्येचं एक महत्त्व होतं, ते महत्त्व कायम राहील. आता तुझा जो प्रश्न आहे की त्याला चारधाम किंवा असं महत्त्व प्राप्त होईल का, महत्त्व होतं मी एक म्हटलं, पण आता ते एक आपण कन्सेन्सस घेऊयात, सगळ्यांनाच मान्य होईल की अयोध्येचं आत्ताचं 22 तारखेचं राम मंदिर हे खूप राजकीय झाले. त्यामुळे त्याच्याकडे पाहण्याची पुढल्या 100-200 वर्षाची दृष्टी राजकीय असेलच, राजकीयही असेल किंवा ती प्रकर्षाने राजकीय असेल. कारण हा हिंदू मुस्लिम संघर्ष, हिंदुत्ववादी आणि लिबरल यांचा संघर्ष किंवा इतर अनेक संघर्ष आहेत, त्याचं प्रतीक सुद्धा हे मंदिर असणार आहे. त्यामुळे त्याच्याकडे पहिली 100-200 वर्ष किमान मला असं वाटतं की राजकीय त्याचे आयाम विसरले जाणार नाहीत. कदाचित पुढे आता अँथ्रोपॉलॉजी ऑफ पिलग्रिमेज असं म्हटलं तर पिलग्रिमेज कशा पद्धतीने विकसित होते याचा काही एक साचा नसतो. त्या आर्थिक गणितांवर, त्या काळातल्या राजकीय गणितांवर त्याचं महत्त्व किती अधोरेखित होईल हे ठरत असतं. त्यामुळे आत्ता असं सांगता येणार नाही काय नेमकं होईल, पण तिचं एक महत्त्व जे आहे ते कायम पुढची 500-700 वर्ष राहील कदाचित. तिचे राजकीय आयाम कसे असतील तर ते राजकीय आयाम 100% पुढचे 200 वर्ष त्या राजकीय स्मृती गौरवाच्या किंवा समोरच्याला कसं हरवलं अशा अंगाने किंवा आमचा राम पुन्हा मिळाला अशा निखळ आनंदाने, अशा वेगळ्या पद्धतीने तो अभिव्यक्त होत राहील. आणि त्या सगळ्यामध्ये धर्माचं श्रद्धा आणि धर्म ही व्यवस्था याच्यामधला जो फरक आहे तो वारंवार अधोरेखित करत राहावा लागेल की श्रद्धा ही वेगळी आहे आणि धर्म व्यवस्था आणि मंदिर व्यवस्था याचं काही वेगळं राजकीय आर्थिक सिग्निफिकन्स आहे. हे सिग्निफिकन्स सांगत राहणारी माणसं आपल्याला घडवावी लागतील. ती घडत राहिली तर कदाचित थोडासा विवेक जागा राहू शकतो, नाहीतर मग आपण याच द्वैतामध्ये अडकून राजकारण करत राहू. अभिराम सर, मला तुम्हाला मी फक्त यालाच एक थोडंसं की मला असं वाटतं ना की आपल्या समाजामध्ये जी एक शहाणीव आहे तिच्यामध्ये विवेक हा अध्यारूतच आहे. म्हणजे आता साधी गोष्ट अशी आहे, म्हणजे हेमंतनी कदाचित ते फोटो पाहिले नसतील, पण मी फेसबुकवर फोटो पाहतोय की आदिवासी पाड्यांमध्ये रामकलश गेलेला आहे आणि त्या बायकांनी त्याचं दर्शन घेतलं. असं काय आपल्याकडे ही गमतीदार व्यवस्था अशी आहे की माझं एक कुलदैवत असू शकतं, माझ्या घराशेजारी एक कुठलं तरी वेगळंच देऊळ असू शकतं आणि काशी विश्वेश्वराला जायचंही माझं एक स्वप्न असू शकतं.
आपल्याकडे 33 कोटी देव ही एक संकल्पना असल्यामुळे की एक देव आला म्हणून दुसऱ्या देवाचं महत्त्व कमी झालं किंवा त्याचंच महत्त्व वाढत गेलं असं मला वाटत नाही. म्हणजे आपण हे फरक करतोच की बाबा गणपतीच्या दिवसामध्ये गणपती आहे आणि घरामध्ये एक वेगळी कुलदैवत सुद्धा आहे. त्यामुळे हा समाज हेही मंदिर शांतपणे आपल्या पोटामध्ये सामावून घेईल असं मला वाटतं. पण पर्यटनाच्या दृष्टीने मात्र त्याचा एक अत्यंत मोठा त्याच्यामध्ये फरक पडेल आणि एक आर्थिक स्रोत देशाला मला वाटतं याच्या दृष्टीने निश्चितच मिळेल असं मला वाटतं. थोडासा एक इंटरप्ट करतो. अभिराम सर आत्ता म्हणाले त्यानुसार आपल्याकडच्या गेल्या 50-60 वर्षामध्ये किंवा गेल्या 30 वर्षामध्ये धर्माचं जे स्वरूप आहे ते पर्यटन केंद्रित झाले. पिलग्रिमेज हा अत्यंत मोठा आर्थिक उत्पन्नाचा आणि त्याच्यावरनं होणाऱ्या आर्थिक विकासाचा त्या भागांचा एक महत्त्वाचा विषय ठरला आहे. त्यामुळे हे एक वास्तव आणि त्या पिलग्रिमेजमधनं त्याचं बटबटीत स्वरूपात जे काही अभिव्यक्त ते होतं. म्हणजे एकाच पद्धतीचे दगड असे का, म्हणजे मला असं नेहमी प्रश्न पडतो की महाराष्ट्रातलं मंदिर पश्चिम महाराष्ट्रातल्या बेसॉल्टमधनं निर्माण व्हायला हवं. माझ्या नेटिव्ह गावामध्ये एक जैन मंदिर आहे, ते धाब्याचं मंदिर आहे, स्थानिक चुनखडीचं मंदिर. त्याच्याविषयी जीर्णोद्धाराचा वाद जेव्हा निर्माण झाला तेव्हा ते मार्बलमध्ये बांधायचा हे झाला. जसं आता गुलाबी दगडामध्ये मंदिर बांधण्याची एक प्रथा वाढलेली, राजस्थान गुजरात भागात जो दगड सापडतो. कदाचित आजच्या बलवत्तर राजकीय पक्षामध्ये त्या मंडळींचा मोठा वट असल्यामुळे कदाचित तशा पद्धतीची मंदिरं, तशा पद्धतीचं स्थापत्य जास्त प्रचलित होतं आहे. तर मंदिरांमधलं वैविध्य आणि त्यातलं जे स्थानिक त्याची वैशिष्ट्ये ती पण कदाचित लोप होऊन एका विशिष्ट एकसाची पद्धतीचीच मंदिरं, व्हॅटिकनचं कसं आहे तसं आमच्याकडे पण एक व्हायला हवं भव्य. असं आपल्याकडे भव्य रस्ते ही कन्सेप्ट नाही आहे. मी भव्य रस्ते होऊ नये असं म्हणत नाही, मी विकास विरोधी नाही आहे. पण छोट्या गल्ल्या हे आपल्याकडचं वैशिष्ट्य होतं. छोटी अशी मंदिरं आपल्याकडे, म्हणजे B.R. चोपडांच्या महाभारतातलं राजभवन आणि भारत एक खोजमधलं ते पांडवांचं जे काही द्यूतगृह असेल ते वाड्यासारखं असेल खरं तर. ते B.R. चोपडांसारखं मार्बल असलेलं नसेल. पण आपण आता बदलत्या काळानुसार, बदलत्या मूल्यव्यवस्थांनुसार, अर्बनायझेशनच्या आपल्या व्याख्या बदलल्यामुळे आपण आपल्या देवतांना पाश्चात्य पद्धतीच्या मूर्तींना सुद्धा तसं घडवतो. तसं देवालयंसुद्धा आपली चकचकीत पांढरी असायला हवीत किंवा विशिष्ट भव्य पद्धतीच्या मूर्ती तिथे असायला हव्यात, अशा पद्धतीची देवालयं, असा एक पॅटर्न त्यातनं निर्माण होईल. त्यामुळे भारतीय परंपरांना अभिप्रेत असलेलं जे स्थापत्य आहे ते पण कदाचित वेगळ्या पद्धतीनं, एकसाची पद्धतीनं समोर येईल. त्यामुळे हे सगळ्याच आधुनिकता, आपण हा प्रश्न धर्माचा नाही आहे, हा प्रश्न आधुनिकता आणि परंपरा यातल्या संघर्षाचा आहे. तर ती आधुनिकता आपण परंपरांना गृहीत धरून फॉलो करणार आहोत का, याचं उत्तर मला आत्ता नाही असं दिसतंय. कारण आपल्याला अजून तेवढं आकलन वास्तू स्थापत्याच्या दृष्टीने किंवा इतर दृष्टीने दिसत नाही. तर मंदिरांची आणि धर्मांची व्यवस्था पण कदाचित अशीच पाश्चात्य पद्धतीने, आणि हा न्यूनगंड आहे, त्या न्यूनगंडातनंच कदाचित ती बटबटीत होऊ शकते. फक्त याच्यात 2 गोष्टींना 2 उत्तरं देतो. हेमंत म्हणतो त्याच्यामध्ये, आता हेमंत वसुधा याच्यातला अकॅडमिशियन आहे पण तरीसुद्धा भव्यता आपल्याकडे नाही असा साधारण सूर मला तुझ्या बोलण्यातून वाटतो. त्याच्याशी मी असहमत आहे. आपल्याकडे भव्यता राहिलेली आहे. दक्षिणेतली मंदिरं सांगता येतील आपल्याला. इतकंच काय, आपल्या अजंठा एलोराला गेला तर तो जो एका मोनोलिथिक आहे ना सगळं ते दाखवता येईल. बाकीचं सोडा, पुण्याच्या जवळ तिकडे वैनायकी म्हणून, वैनायकीचं एक मंदिर आहे, म्हणजे फारच इंटरेस्टिंग आहे, नारायणगावच्या इकडे जवळपास आहे. तिथला नंदी आहे ना, नुसता नंदी, तो अर्ध्या खोलीभरच्या उंचीचा आहे. त्यामुळे भव्यतेचं आपल्याकडे सूत्र जरूर होतं. तशा प्रकारची मंदिरं दक्षिणेत बघायला मिळतात. उत्तरेत माझं काही एवढं फार फिरणं नाही झालं, पण दक्षिणेतली मंदिरं मी किमान पाहिलेली आहेत. महाराष्ट्रात मला एकदम पटकन आता तो अजंठा एलोराला गेला तर ते, पण त्याच्यात पुन्हा बौद्धिस्ट आणि या बाकीच्या सगळ्या होऊ शकतात. पण माणसांचा म्हणून भारतामध्ये भव्यता ही जर का प्री इस्लामिक या अर्थानं जर का विचार करायचा झाला तर माझ्या मते त्या स्थापत्याचे रूट्स सापडतात असं माझं. नाही, मला मंदिरांच्या भव्यतेविषयी माझा आक्षेप नव्हता. भव्यता आपल्याकडे आहेच. माझा मुद्दा असा आहे की नवीन मंदिरांच्या संरचना ज्या होत आहेत त्या विशिष्ट पद्धतीचे दगड, विशिष्ट पद्धतीचं त्याचं मॅपिंग, आणि ते मॅपिंग जे आहे ते भारतीय पद्धतीचं नाही आहे असं मला म्हणायचं. आणि दुसरा मुद्दा होता एक हा गंमत फक्त मुद्दा की अभिराम, तुम्ही जे म्हणता आत्ताच हिंदूता, आता मी तुम्हाला हिंदूपणा म्हणून दाखवतो. 33 कोटी देव, आता तुम्ही एक उपमा म्हणलं की रामही आपला आहे आणि 33 कोटी देवांमध्ये रामही आहे असं वगैरे. सो 33 कोटी इज नॉट 33 करोड. 33 कोटी ही ती श्रेणी आहे, त्याच्यापैकी 33 प्रकारचे देव आहेत. अधिकारी त्या बाबतीत तो तेवढाचा मुद्दा. आणि याच्या बाबतीत सांगायचं झालं तर की राम सेंट्रल स्टेजला येईल का. सो उत्तर भारतामध्ये जेवढं मी बघू शकलो, आणि मी आता दिल्लीला राहतो, तिथे शंकराचं फार मोठं महात्म्य आहे. रामाचं आहेच, नो डाऊट अबाउट दॅट. म्हणजे मी रामाचं आहे, पण जो तुझा स्पेसिफिक प्रश्न होता त्या अनुषंगाने सांगतो. शंकर लोकदैवत म्हणून शंकराचा जास्त वर्चस्व जाणवतो उत्तर भारतामध्ये.
जसा रामाचा सुद्धा आहे, तुझ्या प्रश्नाच्या अनुषंगाने की रामच ठरेल का, तर नाही, रामही आहे. आणि तुला जर का बाजूलाच आणखी कोणी विचारायचं असेल अरे आणखी कोणते देव, तर मी म्हणेन मग शंकर सुद्धा आहे, मोठा आहे, त्याचं मोठं प्रस्थ आहे. उत्तर भारतामध्ये तर काय काशीच आहेत आपल्याला तर कल्पनाच आहे, त्यामुळे ते सुद्धा राहील. आणि इनफॅक्ट लोकदेवतांची म्हणजे वैष्णव आणि शैव या दोन्ही परंपरांमध्ये जेवढे शंकरापासूनचे पुढे इथपर्यंतचे देव येतात, यावरती पुन्हा हेमंत असं सांगू शकतो, तेवढ्या प्रमाणात वैष्णवांचे बांधापर्यंतचे देव नाही आहेत. इफ आय एम नॉट रॉंग. विठोबा तुम्हाला त्यात एक लगेच तुम्हाला आठवेल की वैष्णवांमधला आमचा लोकदेव म्हणजे मग विठ्ठल, पण बांधापर्यंतचा देव जो तुम्हाला शंकरापर्यंतचा कनेक्ट दाखवते तो तेवढा नसावा. सो तुझ्या प्रश्नाचं उत्तर तेवढ्यापुरता ती शंकरही आहे. मला अभिराम सरांना प्रामुख्याने प्रश्न विचारायचा आहे, बाकीचे ऍड करू शकतात. एक इंटरेस्टिंग ऑब्झर्वेशन आम्ही जो दिवाळी अंक काढला त्यावेळी आम्हाला दिसलं, एक अभ्यास करत होतो, राम आणि रामाबद्दलचं डॉक्युमेंटेशन, म्हणजे आता जसं पूर्वी कथा होत्या, मौखिक होतं, हे आता सोशल मीडियावरनं आलं. पण त्याचे वेगवेगळे प्रकार आहेत. एक थोडासा स्टॅटिस्टिक देतो, थोडासा एक 30 सेकंद घेऊन, की वेगवेगळी जी रामाची गाणी आहेत, मग त्याच्यामध्ये अगदी भारत का बच्चा बच्चा जय श्रीराम बोलेगा पासून ते आदिपुरुष मधल्या गाण्यांपर्यंत हे साधारण एका गाण्यावरती होणारी रील हे आत्ता या क्षणी 5 लाख ते 15 लाख अशी आहेत. आणि यातलं एक रील जे वरचे 1000 रील असतं ते तर काही कोटी लोकांनी बघितलेलं आहे. इतक्या पद्धतीनं राम हा आपल्या मोबाईलमधून बहुतांश लोकांपर्यंत पोहोचलेला आहे. सो म्हणजे यातला एक सांगायचा मुद्दा असा की पर्सनलाइज जे मीडियम झालं त्यातनं प्रत्येकाला दिसणारा राम हा वेगळा आहे. तो कदाचित भारत का बच्चा बच्चा पासून ते काय जुबिन नोटियलच्या गाण्यापर्यंत आहे की ज्याला 17 लाख रील आहेत त्याच्यावरती, आणि तो पोचलाय. हा पहिला भाग. सो प्रश्न मला असा विचारायचा होता की त्या वेळच्या लोकांनी कशा पद्धतीनं राम इंटरप्रिट केला याच्यावर आपण भरपूर चर्चा केली. आत्ताचा राम हा सोशल मीडियाच्या काळातला राम आहे. तिथले लिहिणारे, तिथलं त्याच्यावरती वेगवेगळ्या कला बनवणारे, मग त्याच्यावरती म्युझिक असेल, डान्स असेल, सगळं हे वेगळे आहेत. सोशल मीडियातला राम तुम्हाला कसा दिसतो आणि हे जे सगळे फॅक्टर आहेत ह्याचा कसा इम्पॅक्ट होताना तुम्हाला एक लेखक, नाट्यकर्ता, सिनेमा लेखक म्हणून वाटतं? म्हणजे गेल्या काही दिवसांच्यापासून सोशल मीडियावरती राम आणि याच्याबद्दलचा खूप गोष्टी येत आहेत. म्हणजे आणि मला वेगवेगळ्या रामाच्या संदर्भातल्या लोककथा ज्या आहेत त्यासुद्धा लोक त्याच्यावरती टाकताना, पोस्ट करताना दिसत आहेत. आणि त्याच्यावरनं असं लक्षात येतं की अरे किती इंटरेस्टिंग पद्धतीने रामाकडे पाहिलं गेलेलं त्या सगळ्या याच्याकडे. आणि मग नंतर परत असं लक्षात येतं की जे माझ्या सीता कादंबरीमधलं मेन सूत्र आहे वाल्मिकी आणि नारद यांच्या संवादामधलं, की कलाकृती निर्माण झाल्यानंतर ती एकदा तिचं लोकार्पण झाल्यानंतर ती लोकांची होते आणि लोक आपापल्या पद्धतीने तिला इंटरप्रिट करत जातात. आणि हे इंटरप्रिट होत राहण्याचं हजारो वर्षांचं भाग्य ज्या कलाकृतीला मिळतं ती त्या म्हणजे टाईम आणि स्पेस ओलांडून जाणारी कलाकृती जी असते ती खरी मोठी कलाकृती असं पण म्हणू शकतो. तर मला हे रामकथेचं दिसतंय की वेगवेगळ्या प्रकारच्या कथा, दंतकथा हे केलेल्या, किंवा आजच्या काळामध्ये काही लोकांनी आज राम आला म्हणजे त्यांनी मोबाईल उचलला आणि या टाईपच्या सुद्धा कथा त्याच्यामध्ये दिसत आहेत. त्याच्यामुळे जनमानसामध्ये किती मोठ्या प्रमाणामध्ये राम हा अस्तित्वात आहे याचे पुरावे आपल्याला सोशल मीडियातनं आजकाल आपल्याला दिसायला लागतात. याचं कारण मी मगाशी म्हटलं ते की राम हे व्यक्ती, गांधींनी पण म्हणलंय, कबीराचं एक म्हणणं आहे की राम हा तो राम नाही आहे, अयोध्येतल्या मूर्तीतला राम नाही आहे, राम हा जनमनातला राम आहे. म्हणजे काय, तर प्रत्येकाला हवं असलेलं जे सुख आहे, जनसुख कारक दे रे राम, रामदास स्वामी म्हणतात तसं, तर तो जनसुख आहे राम हा. तो कलेक्टिव्ह कॉन्शियसनेस का होतो, तर राम या संकल्पनेमध्येच तो आनंद आहे. लोकांना एक समाधान हवं आहे, ते समाधान कदाचित राम नावाच्या संकल्पनेतून मिळतं. त्याचं पॉलिटिसायझेशन होऊन कंझ्युमरिझमच्या माध्यमातून तो अभिव्यक्त होऊन तो आत्ताचा अभिराम सर म्हणतात तसा तो राम वेगळ्या वेगळ्या पातळीवर आता, कारण तो होणं अपरिहार्य आहे ना, आणि ते होणारच. मोबाईल रीलवरचा राम हा वेगळा असेल. देर इज नो व्हाईट जीसस नावाची एक छोटीशी क्लिप आहे यूट्यूबवर. एक व्हाईट अमेरिकन माणूस जीससला प्रार्थना करतो, मुलगा, की मला प्लीज मदत कर. आणि अचानक एक ब्राऊन म्हणजे कांती असलेला, कुरळे केस असलेला एक माणूस तिथे, इस्रायली वेशातला माणूस येतो, म्हणतो येस माय चाइल्ड, व्हॉट कॅन आय डू फॉर यू. तर तो म्हणतो की हू आर यू. मी जीसस आहे, तू मला आत्ता बोलवलंस ना. यू कॅनॉट बी जीसस. तो म्हणजे का, तो तसा दिसतो ना. ओ, तर तुला व्हाईट जीसस हवा आहे का. तर म्हणजे की ऑफकोर्स आय गेस मला तोच जीसस हवा आहे. तू जीसस, आय डाऊट की तू जीसस आहेस. तो म्हणजे की लेट मी टेल यू की मी मिडल ईस्टमध्ये जन्मलो आणि त्या सगळ्या राजकारणाचा मी बळी ठरलो. तर आणि ते जे राजकारण आहे ते रोमन व्हाईट लोकांनी केलेलं राजकारण आहे, त्याचा बळी ठरलो मी. मग तो म्हणतो की एनिवे, पण आता तुला माझी मदत हवी आहे का.
तर मुलगा म्हणतो की आय गेस हो, म्हणजे प्लीज, कारण आपण ख्रिश्चनच होत ना. तो म्हणतो लेट मी टेल यू, मी ज्यू होतो, मी ख्रिश्चन नाही आहे. तर आपण आजच्या काळामध्ये जीजसला व्हाईट लोक कसं पाहतात तसं आपण रामाला कसं पाहणार आहोत. याचे राजकीय पदर आहेत, याचे टेक्नॉलॉजिकल किंवा या रील वगैरे माध्यमातले पदर असतील. तर राम हा त्या त्या काळामध्ये कसा अभिव्यक्त होईल याची काहीच सीमा उरलेली नाही आहे. कारण माझ्या मनातला जो आनंद, समाधान याच्या कक्षा ज्या आहेत त्या पोस्ट मॉडर्निटीला क्रॉस करून पुढे गेल्यात. त्यामुळे तो कदाचित खूपच वेगळ्या पद्धतीचा राम असेल. तो वाल्मिकींच्या रामाशी त्याचा काही संबंध, तो जीन्स पॅन्ट घालणारा राम कदाचित असू शकेल. आणि तो असतोच ना. आता रामलीलामध्ये जे कास्टिंग होतं म्हणजे त्या गावातले त्या याच्यामधले अवेलेबल असलेले, चांगलं बोलू शकणारे, सभाधीटपणा असणारे, म्हणजे स्टेज फ्राईट नसणारे, अशांचं कास्टिंग. त्यामुळे आपण, मला असं वाटतं की कुठल्याही याच्यामध्ये आपण त्या पद्धतीने बघू शकतो की ज्या पद्धतीचं आपल्याला पाहणं अपेक्षित आहे आणि ते बदलतं असू शकतं. मला इकडे माझ्या मते जो विनायक सांगू पाहतोय त्याचं निरीक्षण जे मला वाटतंय ते थोडं सिरियस आहे. इतकं सोपं नाही राहिलेलं की राम सगळ्यांचा आणि सगळ्या प्रकारे दाखवला जातो, नाही दाखवला जाते. आणि ते थोडं मला सिरियस वाटतंय. आत्ताचा जो राम दाखवला जातो तो ज्या प्रकारच्या उभ्या चेहऱ्याच्या, सरळ नासिकेचा, बलिष्ठ, उत्तर भारतीय चेहऱ्याशी साधर्म्य असणारा दाखवला जातोय, ती प्रतिमा सगळ्यांवरती. तुम्ही राजा रविवर्माचा राम बघा, तुम्हाला दिसतो उत्तर भारतात असा राम? राजा रविवर्माचा चेहरा बघा, तो मस्कुलिन राम त्याच्या चेहऱ्यात दिसत नाही. असेल ज्याच्या इकडे शार्प असे कट्स आहेत ना, असा नाहीये. तुमच्या घरातला पितळेचा रामाची मूर्ती असेल ना, ती काढून बघा, कट्सवाला नाही. आणि इथे पण नाहीये, सपाट नॉर्मल पोट आहे त्या माणसाचं. तशा प्रकारचा राम दाखवलेला आहे. हा जो येतोय अभिराम, आणि माझ्या मते तुम्ही तर मी कम्युनिकेशनमध्ये तुम्ही वेगळ्या प्रकारच्या ह्याच्यामध्ये आहात, ती जी पात्र नेपथ्य जे आहे, त्याचे बॉडीली नेपथ्य आहे, ते मला काळजीचं वाटतं. हा जो राम दाखवला जातोय ना, हा मग कार्टून फिल्ममधला असेल, हा सिरियल मधला असेल. तुम्ही विशेषतः अरुण गोविलचा राम त्यातल्या त्यात मला असं वाटतं सोबर आणि सभ्य आणि नॉन मस्क्युलिन रामाची शेवटची आवृत्ती सिरियलमध्ये असेल. त्याच्यानंतरचा राम आहे हा प्रिडॉमिनंटली उत्तर भारतातल्या असा उंच धिप्पाड पुरुषाचा, ज्याचे कट्स वगैरे असेल आणि असा एकदम शार्प चेहऱ्याचा, एकदम असा वाटावा बॉलिवूडी राम, तशा प्रकारचा सिरियल मधला आलेला आहे. ह्या आदिपुरुष नावाचा जो काही गमतीदार प्रकरण आहे, त्याला चित्रपट म्हणणं चित्रपट कलेचा अपमान ठरेल. ती जी गमतीदार प्रकरण आहे, हास्यास्पदरित्या बनवलेलं, त्याच्यामध्ये तर काय अंतच उरलेला नाहीये. सो हे आहे, हे मला काळजीचं यासाठी वाटतंय की ती प्रतिमा आणि त्या प्रतिमेतून एक कम्युनिकेशन होतं. कोणतं कम्युनिकेशन? डॉमिनंट पुरुषाचं कम्युनिकेशन होतंय, संप्रेषण होतंय त्या व्यक्तिमत्वातून. त्याचं आपण काय करणार आहोत? आता राहिलं म्युझिकचं, मी तुम्हाला सांगतो. मी तशी म्युझिक मी आयदेमध्ये पण वाचलेली आहे. ते म्युझिक म्हणजे उदाहरणार्थ असं का म्हणायचं, अब तो मुल्ला भी कहेगा जय श्रीराम, अब तो पाकिस्तान में जय श्रीराम. झालं ना, आता ते काळ गेला पुढे. आता झालं सगळं. आता राम मंदिर सुद्धा छान बनतंय, एक चांगला आनंदाचा प्रसंग आहे. अजूनही हे असं कुणाला तरी अजून दाबायची इच्छा कुणाची कुणावर आहे का? मुल्ला बी किंवा नको राम, त्यांना नको ना. आपण आहोत ना एवढे 100 कोटी हिंदू जय श्रीराम म्हणतायत, राम म्हणतायत, रामजी की जय म्हणतायत, जय सियाराम म्हणतायत, तरी सुद्धा नाही मुल्ला बी कहेगा जय श्रीराम. का? माझ्या मते हे प्रतिमा त्याच्यातून येते ना. अजून रामाला आता काय झालं की रामायण संपलं, रावण मेलेला आहे, सीतेला परत आणलेलं आहे, आता छान मंदिरामध्ये स्थानापन्न होतोय, तरी सुद्धा रामाला युद्धात कोणाला उतरवायचं आहे ते त्या प्रतिमेतून संप्रेषित होतंय. मला ते चिंताजनक वाटतं. मला असं वाटतं ना की काही पर्सेंटेजमध्ये, मी जसं म्हटलं की काही उग्र हिंदू आहेत आणि काही उग्र मुस्लिम आहेत, त्यांच्यामध्ये हा खेळ चालू राहणारच की म्हणजे मुल्ला भी कहेगा की जे काय असेल ते राम. मी अशाही काही क्लिप्स बघतो आहे की ज्याच्यामध्ये आजच पाहिली आहे की ये देखो मदरसा ट्रेनिंग, त्याच्यामध्ये लहान लहान मुलं उभे करताय की मैं गिरा दूंगा, मैं जाऊंगा तो मैं गिरा दूंगा. हे म्हणजे मला असं वाटतं की ह्याच्यावरती आपण फार म्हणजे करायची तर आपण याची काळजी निश्चित करू शकतो, तसं होऊ नये याच्यासाठी आपण प्रयत्न करू शकतो. पण मला असं वाटतं की काही टक्के लोकांचा हा एक ॲटिट्यूड राहणारच की कारण समाज इतक्या विविध पद्धतीच्या यांनी बनलेला आहे. काही लोक त्याच्याकडे विजय म्हणून बघतील, काही लोक चला आता एक गोष्ट संपली आता म्हणून बघतील. हे दोन्हीकडून होणार आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की ते दोन्हीकडचं आहे, एकाच बाजूला आपण पाहण्याची गरज आहे असं मला वाटत नाही. शेवटच्या प्रश्नाआधीचा पेनल्टीमेट प्रश्न, याचं प्रामुख्यानं उत्तर तिघेही देऊ शकता ऍक्च्युली. एक असा भाग होता की भारताच्या ज्या आयडेंटिटीज आहेत, ज्या ओळखी आहेत, त्याच्यामध्ये मुघल स्थापत्यशैली आणि जे आपल्यावरती आक्रमण करून आले त्यांनी बनवलेली स्थळं, इंग्रज असतील, मुघल असतील, मग आपण ताजमहाल बघतो, आपण कुतुब मिनार बघतो, आणि काय आपण व्हिक्टोरिया टर्मिनस बघतो. आता हे आणि भारतीय संस्कृतीची जी प्रतीकं उरलीत ती खूप आधीची 1000 वर्षातली कमी उरलीत असं मानतात. आत्ता हे जे नवीन राम मंदिर उभं राहिलेलं आहे, हे नव्या भारताचं प्रतीक म्हणून प्रोजेक्ट केलं जाईल का, की तुम्ही ताजमहालही बघा, तुम्ही कुतुब मिनारही बघा, पण आमच्या संस्कृतीचं आधुनिक प्रतीक हे राम मंदिर आहे, असं घडेल असं वाटतं? मला वाटत नाही ते फार यशस्वी
जर अशी कॅम्पेन समजा राबवली गेली तर ती फार यशस्वी ठरेल. कारण ते आर्किटेक्चर काही असं फार जगावेगळं आर्किटेक्चर त्या मंदिराचं आहे असं मला वाटत नाही. मी जे काही पाहतोय किंवा जे रथ रेप्लिकास फिरतायत रस्त्यावरनं ते पाहता मला काही ते फार अप्रतिम स्थापत्याचं लक्षण आहे असं मला वाटत नाही, जे पर्यटकांना किंवा स्थापत्य जाणणाऱ्यांना आकर्षून घेईल असं. ही सगळी मंदिरं, ताजमहाल असेल, अजिंठा वेरूळ असेल किंवा इतर स्थानं असतील, ते आकर्षून घेतं कारण त्याचं अप्रतिम नाजूक नक्षीदार असलेलं किंवा काहीतरी वेगळ्याच कल्पनांनी युक्त असलेलं ते स्थापत्य. तर या राम मंदिरामध्ये काही तसं स्थापत्याचं कौशल्य विशेष दिसत नाही. एक चांगलं मंदिर आहे, सुबक प्रमाणबद्ध असं आखणी असलेलं मंदिर आहे ते, पण त्यात स्थापत्याचं विशेष असं काही त्यात दिसत नाही. हॅव्हिंग सेड दॅट, हे सगळं होताना हे राम मंदिर भावनांना हात घालण्यासाठी वापरलं जाईलच. आणि त्या भावना कशा असतील की आम्ही असा राम स्थापन केलेला आहे की जो अशा पद्धतीच्या गुणांनी युक्त आहे. मला पु ल देशपांडेंच्या वाऱ्यावरची वरातमधली साक्ष आठवते की तो गंपा नावाचा माणूस असतो आणि तो साक्ष त्याचा धंदा साक्षीचा असतो आणि तो रामकथा सांगतो. अनेक लोक रामायणांमध्ये अशा रामाविषयीच्या अशा गमतीदार कथा दिसतात किंवा अशी विशेषणं दिसतात. केवळ रामाविषयीच नाही, पौराणिक पात्र असतील आणि आध्यात्मिक संकल्पना असतील यांच्याविषयी खूप बोल्ड पद्धतीने प्रकटीकरण आपल्या संतांनी आणि आपल्याकडच्या लोकविश्वातही, संत अधिकारपदाला गेलेले होते म्हणून त्यांना अधिकार होता, त्याची तुलना एम एफ हुसेनशी करू नका असंही आपल्याकडे म्हटलं जाऊ शकतं. पण एम एफ हुसेन हा लोकविश्वाचा भाग आहे असं आपण मानलं किंवा एम एफ हुसेन जाऊ देत, आपण एखादी आदिवासी बाई राम नाही मुलाचा असं एक प्रसिद्ध हलक्या बहिणाबाई चौधरींचा असं काहीतरी एक आहे. तर अशी अभिव्यक्ती जी आहे स्त्रियांना वाटणारा राम किंवा तो रामाचं एक शोषक असलेलं रूप अरुण कांबळेंनी किंवा इतर अनेक प्रवाहांमधून आपल्यासमोर येतं, हे मांडण्याचं स्वातंत्र्य अबाधित राहील का हा प्रश्न महत्त्वाचा आहे. राम मंदिर हे त्याचं एपिटोम ठरू नये. कारण कम्युनल असणं आणि सश्रद्ध असणं किंवा रिलिजियस असणं यातला फरक आपण लक्षात घ्यायला हवा. जमातवादी असणं म्हणजे विशिष्ट पद्धतीचंच आचरण तुम्ही करायचं, विशिष्ट कल्पनांचाच पुरस्कार करून त्यांनाच प्रमाण मानायचं. तर हे मंदिर त्याचं एपिटोम ठरू नये. ते भारताचं प्रतिनिधित्व करेल का, तर कदाचित करेल की आत्ताचा भारत हा असा आहे, अशा पद्धतीचा आहे, जो हिंदू प्रवण आहे, हिंदूंना महत्त्व देणारा आहे, त्याचं ते प्रमाण ठरू शकेल. पण तो स्थापत्याचं प्रमाण ठरेल का, तर नाही, तो सामाजिक प्रमाण ठरू नये अशी माझी इच्छा आहे. कारण ते जर स्टँडर्डाइज आपण ठरवलं की असंच राम मंदिर, असाच राम असायला हवा, तर ही सगळी लोककथा रामाविषयीच्या ज्या आहेत, ही जी व्यंग्यात्मक विनोदी आख्यानं जी आहेत रामाविषयीची किंवा इतर कोणत्याही पौराणिक पात्राविषयीची, ती परंपरा आपल्याकडची लुप्त होऊन चालणार नाही. ती आपल्या लोकशाहीला आणि आपल्या लोकजीवनाला जिवंत ठेवते. तर राम मंदिर हे राजकीय पातळीवर आणि धार्मिक पातळीवर कदाचित विशिष्ट राजकीय व्यूहाचं, सांस्कृतिक व्यूहाचं प्रतिनिधित्व करेल, स्थापत्यदृष्ट्या ते करणार नाही आणि सामाजिकदृष्ट्या सुद्धा ते करणार नाही. प्रसन्न, तुम्हाला काय बोलतो? एक तर जे कॅम्पेन म्हणजे हेमंत म्हणाला की असं कॅम्पेन सुरू होईल, तर ते आत्ताच सुरू झालेलं आहे. अब तक 2024 तक दिखाया जा रहा था ताजमहल भारत की सौंदर्यता का प्रतीक, अब दिखाया जाएगा राम मंदिर. आता या बाबतीत मी ताजमहललाही गेलो आणि राम मंदिराला आपण कव्हर करायला पुढारी न्यूजसाठी गेलेलोच आहोत. सो पहिल्यांदा ताजमहल भव्य आहे का, नक्की आहे, तो देखणा आहे, पण तो मूर्तिकलेचं किंवा त्या अर्थानं स्थापत्य शैलीमधल्या बारीक कलाकुसरीचं कामाचं ते एवढं ग्रेट मला वाटत नाही. मला हाया सोफिया बघतानाही आलेली, पण जे काही फोटो बघितलेत माझ्यामध्ये ती म्हणजे मच ग्रेटर, म्हणजे ताजमहल त्याच्या खिसगणतीत सुद्धा उभा राहणार नाही इतकं हाया सोफिया इंटरेस्टिंग असू शकतं. मला ताजमहल सुंदर वाटला, म्हणजे मोठा वाटला, पण फार असा काही हे नाही. इनफॅक्ट ताजमहलच्या डाव्या आणि उजवीकडे जे लाल मशिदी आहेत ना, त्या मला इंटरेस्टिंग जरा वाटल्या, त्यातल्या त्यात म्हणजे ताजमहलशी कम्पेअर करताना. आता राम मंदिराकडे येऊया. राम मंदिर रामाचं इतकं महत्त्वाचं मंदिर आहे, यामुळे ते नक्कीच महत्त्वाचं आहे. मी सुरुवातीलाच म्हणालो की काशीचं जावे, नित्य भजावेच्या ऐवजी अयोध्येत जावे, या लेवलला ते जाणार आहे की हिंदूने त्याच्या आयुष्यात एकदा तरी किमान अयोध्येला तरी गेलंच पाहिजे, इथपर्यंत ते मोठं होईल असं मला आत्ताच दिसते. त्यामुळे ते महत्त्व मी मान्यच करतो. आणि या उत्तरामध्येच मग जे सगळे प्रश्न होते बरेचसे की हिंदू मुस्लिम वादाचं प्रतीक आहे का, तर एका अर्थी आहे ना, आपण तुलना ताजमहलशीच करतो. एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की आपल्याकडच्या कला आणि आपल्याकडच्या सगळ्या ज्या भव्यतेचं म्हणजे सौंदर्याचं आपल्या स्थापत्य असेल किंवा कल्पनांमधलं सौंदर्य असेल, त्या सगळ्या कल्पनांच्या सौंदर्याला अनुरूपता आपल्या केवळ राम मंदिर असं म्हणत नाही मी, पुढच्या ज्या काही धार्मिक कृती आपल्याकडनं स्थापत्य रूपात फिजिकल फॉर्ममध्ये येतील किंवा लेखन स्वरूपात येतील, त्यांना तो दर्जा आपण टिकवू शकणार आहोत का, हा एक महत्त्वाचा प्रश्न या अनुषंगाने. आणि तो यासाठी महत्त्वाचा आहे की त्यातून काव्याचं किंवा त्या वस्तूचं वास्तूचं महत्त्व किंवा त्याचं सौंदर्य अधोरेखित होण्यापेक्षा त्या समाजाची स्थिती काय आहे
हे त्यातनं अधोरेखित होतं. त्यामुळे समाज कसा असेल हे त्या मंदिरामधनं किंवा त्या स्थापत्य शैलीतनं दिसणार आहे असं मला वाटतं. एक शेवटचं फक्त मला याच्यामध्ये की सगळ्या कलांवर बंधनं येतील का किंवा अमुक तमुक वगैरे असा मुद्दा जो हेमंतनी मांडला, मला असं वाटतं ही तात्कालिक प्रतिक्रिया आहे आणि ती काही दिवसांपासूनची हे आहे की म्हणजे की तुम्ही याच देवदेवतांची टिंगल करू शकता आणि त्या बाबतीमध्ये तुम्ही नावही घेऊ शकत नाही कारण तुम्हाला त्याचे परिणाम काय होतील माहिती आहे. अशा पद्धतीची आपण स्वतःवरती एक सेल्फ सेन्सॉरशिप कलावंतांनीच लादून घेतली आहे. म्हणजे M.F. हुसेननाही त्याचा फटका बसला होता. त्यांनी जेव्हा कुराण याच्यावरती एक गाणं तयार केलं तेव्हा त्यांना ते विड्रॉ करायला लागलं. त्यामुळे या सगळ्यामुळे ही तात्कालिक प्रतिक्रिया आहे असं मला वाटतं की कारण पण आपल्याकडे मुळापासूनच देवदेवतांच्याकडे खेळीमेळीने पाहण्याची जी वृत्ती आहे कदाचित तात्कालिक काही दिवस हे राहील, काही वर्ष हे राहील, पण मला असं वाटतं की ते परत मोकळं होईल. तो काही आपला स्थायी भाव नाही आहे असं मला वाटतं. शेवटचा प्रश्न तो तुम्हा तिघांनाही आहे. आपण ज्यावेळी या चर्चासत्राची, परिसंवादाची, थिंक बँकच्या प्रयोगाची सुरुवात केली त्यावेळी आपण आत्ता काय घडते आणि काय थोडंसं रॅशनल अंगानं बोलत होतो. शेवटचा प्रश्न मी असा करतो की राम मंदिर उभं राहिलंय, त्याचं प्राणप्रतिष्ठापना कार्यक्रम होतोय आणि ते सगळं झालंय. इमोशनली व्यक्ती म्हणून तुमच्या तिघांच्याही काय काय भावना आहेत? पहिली भावना मी सांगतो माझी की माझ्या मनात रामाविषयी आदर श्रद्धा आहे. मी सश्रद्ध घरात वाढलेला मुलगा आहे आणि मी अकॅडमिकली खूप चिकित्सक असलेलाही मुलगा आहे. तर मला श्रद्धा म्हणून रामतत्व, रामदेवता ह्याच्याविषयी नितांत श्रद्धा आहे. मी रामाची स्तोत्र रोज म्हणतो. पण मला रामाच्या नावावर सुरू असलेलं राजकारण आणि हा आपण मघाशी सगळ्यांनीच मान्य केलं नकळत कळत की हा राजकीय प्रोजेक्ट आहे, याच्यामध्ये राजकीयत्व मोठ्या प्रमाणात आहे. तर ते राजकीयत्व मला खूप भीतीदायक वाटतं. पण राजकारण हे त्या समाजातच घडत असतं. त्या अनेक क्रिया प्रतिक्रियांचा हा प्रवाह असतो राजकारणाचे इव्हेंट्स म्हणजे. तर त्यातून हे सगळं घडलं आहे. हा समाज आपण निर्माण केला आहे, हे प्रश्न आपण निर्माण केलेत आणि ह्यात फक्त हिंदुत्ववादी, फक्त पुरोगामी हेच दोषी आहेत असं नाही. आपण कलेक्टिव्हली समाज म्हणून सुद्धा याच्यामध्ये दोषी आहोत. तर आपण आता हे सगळं इतक्या दंगली, इतक्या प्रमाणात करोडो रुपये खर्च केलेले आहेत, हा सगळा रेव्हेन्यू आपण आता ओततो अजून पैसा. दरवर्षी आपण त्या तेलाचे दिवे आणि काय काय करण्यामध्ये त्या सगळ्या कॅम्पेन्स करतो. त्या कॅम्पेन्स आहेत खरं तर. ह्या सगळ्यामध्ये आपण रामाला कुठे, रामाची जी आदर्श प्रतिमा आहे त्याला कुठे खुजेपण येऊन देण्याचा प्रयत्न करावा. आपल्याला न आवडणारं, आपल्या जाणीवांची विसंगत असलेलं जे रूप आहे ते मांडायची मुभासुद्धा आपण देणार असू तर कदाचित आपल्याला जे एक संयत असं समाजाचं रूप आहे, त्या समाजाला पाहून मिळणारा जो आनंद आहे, त्यातून जे मी राम शब्दाची व्युत्पत्ती दिली त्यातनं ते राम या कल्पनेचं जे यथार्थता आहे ती आपण टिकवू शकणार आहोत का, तर याविषयी मला साशंकता आहे. ती मला भीती वाटते. पण व्यक्तिगत पातळीला माझी श्रद्धा मी फॉलो करेन आणि अकॅडमिक पातळीवर माझी चिकित्सा करण्याची वृत्ती जी आहे ती मला जपायची संधी आणि काय म्हणूयात मोकळीक मिळायला हवी अशी अपेक्षा मी व्यक्त करेन. मी पांडुरंग शास्त्री आठवले यांचे काही सेशन्स मला करता आले. एका कामाचा, एका प्रोजेक्टचा भाग म्हणून मी ते केले. त्यात एका ठिकाणी पांडुरंग शास्त्री आठवलेंनी सांगितलेलं आहे की जेव्हा अयोध्येमध्ये ते जाहीर झालं की रामाला आता जावं लागतंय वनवासासाठी, त्यावेळी, आणि प्लीज हेमंत याच्यात तू सांगू शकतोस कारण ते वामनराव शास्त्री आठवले, म्हणजे सॉरी सदा आठवलेंचे आम्ही फक्त व्हिडिओज पाहिले होते, त्याच्यात ते सांगतात की चारवाकवादी लोक तिथे आले होते आणि चारवाकवादी लोकांनी सांगितलं रामाला, कारण राम तर राजाच होणार होता ना, चारवाक म्हणाले कुठलं कोणी काय दिलं होतं वचन आणि काय झालं, तू राजा होणार आहे, सोड ते वचन बिचन, हो राजा तू राजा आहे ते सोड. नाही, वडिलांनी आईला वचन दिलं होतं, तुझा राज्याभिषेक होतोय, कशाला करतोस तू. मग तुम्हाला हाही राम बघावा लागतो की चारवाक पंथीय त्याला सांगतायत की अरे राजा हो, कुठे कोणाचं कसलं काहीतरी दिलं होतं, लोक विसरूनही जातील. तेव्हा राम म्हणतो की नाही. मग त्यातून मग ते तुलसीदास म्हणतात की रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाई पर वचन जाई. आणि तिथे राम शक्य असताना, सामर्थ्याचा वापर पूर्ण शक्य असताना त्या सामर्थ्याचा वापर न करता नैतिकतेला कौल देण्याचं जे रामत्व आहे, माझ्या मते ते मला भावतं. तुम्ही जो मला विचारलं की तिकडे मंदिरात आता राम मंदिर होत असताना मला फक्त तो प्रक्षेप मला परत एकदा जाणवेल. ते मंदिर, तिथे रामाची मूर्ती, ती रामललाची मूर्ती वगैरे, याच्या पलीकडे राम लोकांना भावतो, जे रामापासून विनोबा भावांपासून, गांधींपासून विनोबा भावांपासून सगळ्यांनी सांगितलेलं आहे. गांधींना पण हा प्रश्न विचारण्यात आला होता. तो हा जो लोकमानसातला भाव हे आहे ना की अरे सगळं हे जे नाकारून पुढे जाणं ना, आजही आपले नेते राजकारणातलं एक त्यांचं आवडीचं वाक्य असतं, सत्ता लाथाडेन. हे सत्ता लाथाडेन येतं तिथून येतं. कारण माझ्या मते महाभारताच्या सुद्धा आधी पांडव सुद्धा गेले होते.
त्यांनाही शक्य होतं कृष्णाची मदत घेऊन कौरवांना एका क्षणात संपवून टाकणं, पण रामापासून सुरुवात होतं की शक्य असताना, आणि मी जरी चारवागाची कथा सांगितली तरी सुद्धा लाथाडणे लोकांच्या मनात, माझा एक हायपोथेसिस आहे, बहुधा राम रावण युद्धापेक्षा सुद्धा एक सुकुमार राजवंशी हा माणूस सोडून देतो ते आणि जातो तिकडे, हे विचार पण करत नाही. कारण भारतामध्ये वर्षानुवर्षाची भावाभावांची भांडणं लोकांनी बघितली. आजही वाक्य म्हटलं जातं की भावा बहिणीचं खरं नातं भाऊबीजेला नाही, हे सातबाऱ्याच्या त्या जिल्हाधिकारी कार्यालयात किंवा तालुका तहसीलदाराच्याकडे जातात ना, तेव्हा खरं नातं कळतं. अशा भारतामध्ये जेव्हा राम मग भरताला मिळेल का, मग कुणाचं काय होईल, सोडायचंय सोडलं, निघालो मी बायकोला घेऊन, आणि लक्ष्मण पण गेला. हे लोकांना सर्वाधिक, उद्या जर का लोकांना विचारलं की रामायणातला एक विशिष्ट भाग निवडा, मला असं वाटतं लोक म्हणतील ते राम रावण युद्ध वगैरे नाही, आम्हाला तो जो क्षण आहे ना, राम सगळं सोडून निघून जातो, तो आम्हाला फार भावतो, आणि ते रामत्व आहे जे आमच्या मनात. मी थोडा भावनाप्रधान माणूस आहे, त्याच्यामुळे ते सगळं होत असताना मी भावनाविवश नक्कीच होईन या सगळ्या याच्यामध्ये. पण त्याचबरोबर मला या गोष्टीची निश्चित हे सगळं बघत असताना जाणीव होत राहील की हा राम जो आहे तो केवळ एक त्याग करणारा, तर रामाची जी वेगवेगळी रूपं आहेत त्याच्यामध्ये त्याग करणारा राम जसा आहे, त्याचप्रमाणे वेळप्रसंगी धनुष्य घेऊन धावून जाणारा सुद्धा राम आहे. त्यामुळे आपल्या संपूर्ण समाज जीवनामध्ये समाजातले सर्व प्रश्न सोडवत असताना आपल्याला प्रत्येक याचा संदर्भ बिंदू म्हणून रामाकडे पाहावं लागतं, आणि तसं लागेल असं मला वाटतं. आणि ते सगळं बघत असताना मला एक गोष्ट निश्चित अशी लक्षात येईल, हा जो काही अनेक वर्षांचा लढा झाला, या सगळ्या जे काही सगळं झालं त्याच्यातनं एक नवीन गोष्ट आता होणार आहे की पुनरावलोकन होणार आहे वेगवेगळ्या सगळ्या व्याख्यांचं. म्हणजे मग ते पुरोगामित्व असेल, उदारमतवाद, लिबरल किंवा या सगळ्या गोष्टी असतील, हिंदुत्ववाद असेल, राम असेल, या सगळ्या गोष्टींचा एकदा पुन्हा आपण या सगळ्यांना रिव्हिजिट करणार आहोत. ते एक मंथन होणार आहे, म्हणून मी असं म्हणतो हे मंथन युग आहे, आणि त्या मंथनातनं काहीतरी चांगलं बाहेर पडेल असं मला वाटतं. आणि त्या बाबतीत मी निश्चित सकारात्मक आहे. पण मी भावनाविवश नक्की होईन, पण भावनाविवश होत असताना सुद्धा माझ्यातला विवेक आणि माझ्यातला विचार करणारा जो एक मी आहे तो निश्चित जागा असेल, अशा भावनेनंच मी याकडे पाहणार आहे. या चर्चासत्राची, या राऊंड टेबलची शेवट भावनेच्या प्रश्नानं करण्याचं कारणच हे होतं की राम हा प्रत्येकाच्या भावनेचा विषय, थिंक बँक आणि कदाचित या मंचावरचे सगळेजण प्रत्येक व्यक्तीच्या भावनांचा आदर करतात, पण तो आदर करताना या विषयावरती चर्चा घडवून आणणं गरजेचं होतं. त्यासाठी तुम्ही तिघही समाविष्ट झालात आणि इतक्या सविस्तर चर्चा करता आली. खरं तर अजून खूप विषय राहिले, पण हा नवीन प्रयोग पहिल्यांदाच आम्ही केला, त्याच्यात तुमची साथ मिळाली. तुमचे खूप खूप आभार, आणि सर्वांचे आभार. धन्यवाद.